हॅलो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्याबाबत महत्त्वपूर्ण असं परिपत्रक जारी केलेलं आहे आणि याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहूया महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद दिनांक 15 जानेवारी 2019 रोजीचे हे परिपत्रक आहे। प्रतिमाननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, एक माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, एक विषय शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्याबाबत संदर्भ सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे। उपरोक्त विषयी संदर्भीय शासन निर्णय क्रमांक 1 अन्वये प्राथमिक शिक्षकाकरिता इयत्ता 1 ते 8वी शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे। शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक 23/8/2013 नुसार शिक्षक पात्रता परीक्षा दरवर्षी आवश्यकतेप्रमाणे किमान एकदा शासनामार्फत घेण्यात येईल असे नमूद आहे। त्यानुसार सन 2013, 14, 15, 17 व 18 मध्ये परीक्षा परिषदेतर्फे TET परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते। शासन निर्णय 13/2/2013 निर्गमित झाल्यापासून नव्याने नियुक्ती करावयाच्या प्राथमिक उच्च प्राथमिक इयत्ता 1 ते 8वी स्तरावरील शिक्षण सेवकांना TET परीक्षा उत्तीर्ण होणे सक्तीचे करण्यात आलेले आहे। संदर्भीय शासन पत्र क्रमांक 2 अन्वये राज्यातील स्थानिक स्वराज्य व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरापर्यंत इयत्ता 1 ते 8वी शिक्षक पदावर दिनांक 13/2/2013 नंतर नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकास राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने निश्चित केलेली किमान अर्हता दिनांक 30/3/2019 पर्यंत संपादित करणे बंधनकारक राहील, अन्यथा सदर शिक्षकांच्या सेवा संपुष्टात करण्यात याव्यात असे शासन आदेश निर्गमित झालेले आहेत। संदर्भीय पत्र क्रमांक 3 अन्वये शिक्षण अधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी सन 2013 नंतर नियुक्त केलेल्या शिक्षण सेवकाची TET प्रमाणपत्रे या कार्यालयाकडे सादर केलेली आहेत। तथापि त्यामधील काही प्रमाणपत्रे बोगस असल्यासंदर्भात तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत असे कळवले व त्यानुसार सदर प्रमाणपत्राची या कार्यालयामार्फत पडताळणी करून घेतली। अशा स्वरूपाच्या तक्रारी राज्यातील अन्य ठिकाणावरून देखील प्राप्त होत आहेत। संदर्भीय शासन निर्णय क्रमांक 1 निर्गमित झाल्यानंतर राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, खाजगी शाळात शिक्षण सेवकांच्या नियुक्त्या झालेल्या असल्याचे निदर्शनास येते। सदर नियुक्त्या या प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरावर इयत्ता 1 ते 8वी साठी झालेल्या असल्यास अशा उमेदवारांची TET परीक्षेचे पात्रता प्रमाणपत्रे या कार्यालयामार्फत पडताळणी करून घेणे बाबत सर्व संबंधितांना आदेश आपल्या स्तरावरून निर्गमित व्हावे यासाठी विहित केलेले शुल्क ₹200 संबंधित उमेदवारांकडून रोख स्वरूपात अथवा डिमांड ड्राफ्टद्वारे या कार्यालयास अदा करणे आवश्यक आहे, असं परिपत्रक आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेलं असून माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी माननीय शिक्षण प्रमुख महानगरपालिका सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व यांच्यासाठी रवाना केलेले। या सर्व माहितीवरून आपल्या लक्षात येते की राज्यामध्ये एक प्रकारचं रॅकेटच उघड होत असून TET प्रमाणपत्र शिक्षकांसाठी आवश्यक आहे। या आवश्यक शिक्षकांसाठी प्रमाणपत्र TETचे डुप्लिकेट म्हणजेच या ठिकाणी बोगस प्रमाणपत्र देण्यात येत आहे आणि या बोगस प्रमाणपत्राद्वारे आपल्या नोकरी या ठिकाणी वाचवण्याचा सर्वजण प्रयत्न करत असल्याचं इथं उघडकीस आलेलं आहे आणि यामुळेच या ठिकाणी आयुक्तांनी याची दखल घेऊन सदर बोगस प्रमाणपत्राची पडताळणी होण्यासाठी किंवा सर्वच 2013 नंतर नियुक्त शिक्षकांच्या प्रमाणपत्राची पडताळणी आता होणार आहे। त्यामुळे अशा प्रमाणपत्रधारकांना आता एक धोक्याची घंटा म्हणावी लागेल, कारण आपले प्रमाणपत्र या ठिकाणी तपासून घेणे बंधनकारक आहे। आता यामध्ये किती प्रमाणात गैरव्यवहार झालेला आहे किंवा गैरप्रकार झालेला आहे तो येणाऱ्या काळात लवकरच उघड होईल। अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।